मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. बुलढाणा आणि जालना जिल्हावासियांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येतेय. इंग्रज काळापासून प्रलंबित असलेल्या आणि अनेक निवडणुकांचा मुख्य मुद्दा राहिलेल्या खामगाव जालना रेल्वे मार्गाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. या रेल्वे मार्गासाठी भूमी अधिग्रहणाची म्हणजेच जमीन संपादनाची अधिकृत अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालीय. केंद्रीय राज्यमंत्री आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे मोठं यश आलंय. होय, बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा हा महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्ग आता प्रत्यक्षात उतरणार आहे. मध्य रेल्वे अंतर्गत या 162 किलोमीटरच्या जालना खामगाव नवीन बीजी मार्ग प्रकल्पाला केंद्र सरकारने विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून अधिसूचित केला आहे. रेल्वे अधिनियम 2008 अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली असून आता 162 किलोमीटर जमीन अधिग्रहणाच्या कामाला वेग येणार आहे. 2014च्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हावासियांना हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. खासदार प्रतापराव जाधव यांनी 2009 पासून संसदेत यावर आवाज उठवला. त्यानंतर राज्य सरकारकडून 50% निधी मंजूर करून घेतला आणि केंद्राकडून 50% निधी मंजूर करण्यासाठी सतत पाठपुरावा केला. शिवाय चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले पाटील यांनीही केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत केंद्राने 50% निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. आता केंद्र सरकारकडूनही याला मंजुरी मिळवली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहेत. मी असं ऐकलं होतं क्या खामगाव जिल्हा बनणार होता का? बनवला का? नाही बनवला ना? काय झालं? काय रेल्वे आली का? जिगावचे काय झालं? काय नाही. मुख्यमंत्री आले गेले. या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ अधिक जवळ येणार असून व्यापार आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सध्या आनंदाचे वातावरण आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.